सर्वप्रथम सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज संपूर्ण देशभर होळीच्या निमित्ताने रंगपंचमी खेळली जाते। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे रंगपंचमी म्हणजे धुळवड आपण खेळतो, तर आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे जी महाराष्ट्राची परंपरा आहे। होळीच्या नंतर 5व्या दिवशी म्हणजे गावी तर 5 दिवसापर्यंत होळी खेळली जाते आणि 5व्या दिवशी ती होळी आमची संपते। तर त्या धुळवडीमध्ये आम्ही काय करतो, शेतातली माती, होळी जे आपण जाळतो त्या होळीतली राख, ह्या राखेने आणि शेतातल्या मातीने आमच्याकडे होळी खेळली जाते। असा हा धुळवडीचा सण। हा सण आहे एकोप्याचा, प्रेमाचा। आज हा व्हिडिओ याच्यासाठी टाकते कारण महाराष्ट्राची संस्कृती तर आहेच, कोकणात तर आणखीन वेगळ्या प्रकारे शिमगा, देव त्यांच्या घरी जातो, ती पालखी नाचवतात, अशा प्रकारे अगदी वेगळं स्वरूप आहे। महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे होळी खेळली जाते, पण संस्कृती आणि परंपरा हे सगळे जपली जाते आणि ती जपून हा होळीचा सण, धुळवडीचा सण हा खेळला जातो। या सणामध्ये, ह्या खेळामध्ये अश्लील प्रकार होत नाही, अश्लील प्रकारे नाचगाणी होत नाहीत किंवा कुठल्या महिलांचा गैरवापर होत नाही, बिभत्सपणा नसतो। अतिशय चांगल्या प्रकारे हा सण एन्जॉय केला जातो। पण दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा नॉर्थकडनं जे व्हिडिओज बाहेर पडले, जे फॉरेनर स्पेशली होळीसारखा सण बघायला आपल्या देशामध्ये जेव्हा येतात, आपल्या देशाची परंपरा बघायला जेव्हा येतात, त्यावेळेला गेल्या वर्षी पण एक व्हिडिओ बघून मला अतिशय वाईट वाटलं होतं। एक पत्रकार होते, रिपोर्टर, जी मथुरेची होळी बघण्यासाठी गेले होते, ते कव्हरेज करण्यासाठी गेले होते आणि तिला सगळ्यांनी, सगळ्या पुरुषांनी चारी बाजूनी तिला घेरलं होतं आणि तिला इतका त्रास दिला, त्या रिपोर्टरला इतका त्रास दिला की तिला बराच त्रास झाला। एक महिलेला कुठल्या प्रकारे त्रास होतो ते आपण समजू शकतो। तिला जबरदस्तीने रंग लावणं, तिला नको तिथे हात लावणं, म्हणजे त्या घोळक्यांनी अतिशय बिभत्सपणा केला होता। आणि त्यावेळेला त्या व्हिडिओ नंतर बऱ्याच जणांचं असं स्टेटमेंट होतं की जर तुम्हाला माहिती आहे की होळीमध्ये असे प्रकार घडणार आहे तर तुम्ही जाता कशाला। म्हणजे होळी हा कसला सण आहे? हा प्रेमाचा आहे, हा जबरदस्तीने तुम्ही रंग लावण्याचा नाही। बरं, सुप्रीम कोर्टाचे तसे निर्देश आहेत की तुम्ही कुठल्याही मुलीला, महिलेला जबरदस्तीने रंग लावू शकत नाही, पण इथे कायदा पाळतोय कोण? आत्ताही दिल्लीमधून व्हिडिओ आलेले आहेत, ब्रिजमधनं व्हिडिओ आलेले आहेत, बरेच असे व्हिडिओ आलेले आहेत जे फॉरेनर्स आपल्या देशामध्ये येतात आपली संस्कृती पाहायला। 2 मुली आहेत फॉरेनच्या, त्या मुलींना इतक्या विचित्र प्रकारे ह्या घोळक्यांनी रंग लावला आणि त्यांना नको तिकडे स्पर्श करत होते। अतिशय चीड आणण्यासारखी ही गोष्ट आहे। म्हणजे ह्या नॉर्थ साईडला कधी सुधारणा होणार आहे ह्या विषयामध्ये? म्हणजे हा रंगपंचमीचा सण म्हणजे फक्त तुम्ही मुलींना त्रास देण्यासाठी, महिलांना त्रास देण्यासाठी खेळता का? आज तिकडच्याच महिलांचे व्हिडिओ आज सकाळपासून येतात की जबरदस्तीने त्यांना नको ते स्टेटमेंट पास करणं, बरेच व्हिडिओ आज सकाळपासून येतात। म्हणजे खरंच ही होळी तुमच्याकडे अशा प्रकारे खेळली जाते? आज महाराष्ट्रामध्ये बसून मी सुद्धा हा प्रश्न विचारते की दिल्ली, ब्रिज, मथुरा जे कृष्णाची भूमी आहे, म्हणजे तुम्ही राधा कृष्णाच्या नावाखाली तुम्ही इतका बिभत्सपणा करताय? अशा प्रकारे होळी खेळतात का आपल्याकडे? म्हणजे ही शिस्त कधी लागणार? होळी खेळण्याची ही शिस्त कधी लागणार? तुम्ही रंगपंचमी खेळणार म्हणजे तुम्ही फक्त याचा अर्थ की तुम्ही महिलांना त्रास देणार असं होतं का? तुमचे स्टेटमेंट, तुमचे वाक्य, ज्या प्रकारे तुम्ही महिलांशी बोलताय, याच्यावरती निर्बंध तिकडचं प्रशासन कधी घालणार आहे? तिकडे सुद्धा प्रशासन आहे, तिकडे सुद्धा पोलीस यंत्रणा काम करते। मग तिकडचे पोलीस असतील किंवा तिकडची यंत्रणा, तिकडचं सरकार हे काय करतंय? अशा लोकांना कुठल्या सालात तुम्ही आळा घालणार आहे? अशा लोकांना तुम्ही संस्कृती आणि नॉर्थ साईडला तुम्ही म्हणता इथे काशी आहे, मथुरा आहे, द्वारका आहे, गंगा घाट वगैरे सगळं काय, ऋषिकेश वगैरे सगळं काय नॉर्थ साईडला आहे। मग तुम्ही एवढे मोठे मोठे मंदिरं तिकडे आहेत, तिकडे
दर्शनासाठी संपूर्ण देशातले भाविक येतात आणि त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे होळी खेळता, जिथे महिलांना आदर नाही, सन्मान नाही, अशा ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे करता. ही परंपरा, ही संस्कृती तुम्ही लोकांना दाखवता. बाहेरचे लोक जे इकडचे आपले सण बघायला येतात त्यांना ह्या प्रकारे तुम्ही त्रास देणार. आणि याच्यावरती आपलं भारत सरकार असेल, जे हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही आज सत्ता उपभोगताय, हा हिंदू धर्म सांगतो का तुम्हाला की महिलांना त्रास द्या? म्हणजे हे धर्माच्या नावाखाली तुम्ही काय करताय? म्हणून आम्हाला महाराष्ट्रावरती गर्व आहे की या महाराष्ट्रामध्ये निदान एवढं माहिती आहे की महिलांची रिस्पेक्ट कशी केली जाते, महिलांना आदर कसा दिला जातो. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवरती चालणारी भूमी आहे. इथे पुरुषांप्रमाणे महिलांना सुद्धा समानतेचा दर्जा फार पूर्वीपासून दिला जातो. आणि आम्हाला अजिबात सहन नाही होणार की तुम्ही संपूर्ण देशातले व्हिडिओ जेव्हा बघते मी, तेव्हा अतिशय चीड निर्माण होते की जेव्हा महिला पुरुष समानता आपल्या देशाच्या संविधानात दिलेली असताना तुम्ही महिलांशी इतक्या बिभत्सपणे वागणूक करता, इतका किळसवाणा प्रकार तुम्ही करताय. त्या बाहेरच्या महिला असो, नाहीतर आपल्या भारतातल्या महिला असो, किंवा तुमच्या गावातल्या महिला असो, तुमच्या प्रांतातल्या महिला असो, तुम्ही सगळ्यांशी सारखंच वागता. महिला म्हणजे खेळणं आहे का? सुधरा, आता तरी सुधरा. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात येता तेव्हा महाराष्ट्रात फटके बसतील म्हणून तुम्ही आपल्या लायकीमध्ये असता. तेच तुमच्या राज्यामध्ये तुम्ही महिलांना अशा प्रकारे वागणूक देता. मला असं वाटतं यूपी बिहार असेल किंवा दिल्ली असेल, इकडच्या महिलांनी पुढे येऊन या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे. फक्त महाराष्ट्रात बसून महाराष्ट्रातल्या लोकांना अक्कल शिकवण्यापेक्षा मला असं वाटतं महिलांनी तिकडच्या ह्या विषयावरती बोललं पाहिजे, पुढे येऊन व्हिडिओज टाकले पाहिजे आणि ह्या अश्लीलतेचा विरोध केला पाहिजे. याला पुढाकार नाही दिला पाहिजे. ज्यांच्या घरातली मुलं असतील त्यांनी आपल्या मुलांना हे करण्यापासून रोखलं पाहिजे. महिला असतात. तर मला असं वाटतं की महिलांनी पुढाकार घ्यावा. तिकडच्या प्रशासनाला त्यांनी जागं करावं, तिकडच्या पोलीस यंत्रणेला जागं करावं. आणि हा जो किळसवाणा प्रकार जो तिकडे वर्षानुवर्ष चालत आलेला आहे आणि याच्यामुळे देशाची मान खाली जाते. हे जे केंद्रामध्ये बसलेलं मोदी सरकार आहे, यांना हे दिसत नाही का? मीडियाला दिसत नाही का? मीडिया कधी हा विषय पुढे आणणार आहे आणि कधी या गोष्टीला आळा बसणार आहे? तर मला असं वाटतं तिकडच्या महिलांनी पुढाकार घ्यावा आणि या विषयावरती बोलावं की तुम्ही धर्म संस्कृतीच्या नावाखाली जे काय महिलांबरोबर किळसवाणा प्रकार करताय तो थांबवा. आता तरी सुधरा. हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता मानली जाते, पण आज हरियाणामध्ये गाईला सुद्धा दारू पाजण्यात आली. कुठे कुत्र्या मांजरांना कलर लावले जातात. बराच काही किळसवाणा प्रकार घडतो. तर धर्म आपल्याला हे शिकवत नाही. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.